हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज लॉंग व्हिडिओ शूट करते खूप दिवसामधून. तर आज माझी दिवाळीची शॉपिंग झालेली आहे. म्हणजे 4-5 दिवस झाले मी ऑर्डर केली होती साडी. सख्या बहिणी, सख्या जावा, फॅशन स्टुडिओ सगळ्यांनाच माहिती असेल. तर यांच्याकडे साडी ऑर्डर केली होती मी आणि माझी साडी आज आलेली आहे. तर खूप सुंदर साडी आलेली आहे. तर मी पहिल्याच वेळेस शॉपिंग केली होती त्यांच्याकडे आणि एक ब्लाऊज पण मागितलेला आहे. काय काय शॉपिंग केलेली आहे तर दाखवते तुम्हाला. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि तर हे बघू शकता. तर आजच माझं पार्सल आलेलं आहे. तर चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू. तर नवीन आलेली मोनिया पैठणी ऑर्डर केली होती मी आणि ते पण ऑफर प्राईजमध्ये. तर एकदम छान असा कपडा आलेला आहे त्याचा. तर खूप छान आलेली आहे. तर बघू शकता इथं तुम्ही. कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर माझ्याकडं असा कलर पण नव्हता. आणि सगळ्यात जास्त ब्लाऊज पीस जास्त आवडला मला साडीमधला. नवीन काहीतरी वाटते ब्लाऊज पीस. तर हे बघा असा ब्लाऊज पीस आलेला आहे साडीचा. खूप छान पदर आलेला आहे. नवीन काहीतरी वेगळं. पदरच्या साड्या आपल्याकडं तर असतातच, पण अशा वेगवेगळ्या डिझाईनची आणि मस्त अशी साडी आलेली आहे. आणि डिलिव्हरी पण खूप लवकर येते त्यांची. मी 3-4 दिवस झाले ऑर्डर केलेली. हे बघा हा पदर. आणि हा ब्लाऊज पीस. तर माझ्याकडे असं सेम अशी साडी होती फोटोमध्ये. मला असं सेम कलर वाटत होता ह्या साडीचा. तर मी त्यांना विचारलं तर त्या म्हणल्या नाही वेगळा कलर आहे. तर त्याच्यामुळे मी ऑर्डर केली होती. तर खूप सुंदर साडी आहे. मला तर खूप जास्त आवडली. कारण मी आमची इथं बघितली होती ना, तर त्याचा कपडा मला आवडला नव्हता. या साडीचा ना कपडा एकदम छान आणि मिऱ्या पण मस्त येतात. ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे. कारण वेगळं काहीतरी. माझ्याकडं अशा ब्लाऊज पीसची एक पण साडी नव्हती. काठपदरच्या साड्या भरपूर होत्या पण अशी साडी नव्हती ब्लाऊज पीसची अशा. त्याच्यामुळे मी ऑर्डर केलेली आहे. तर दिवाळीच्या दिवशी दिसणारच आहे. मी दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजनला ही साडी घालणार आहे. चला तर मग आपला पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा. स्वयंपाक अर्धा राहिलेला आहे. तर त्याच्या अगोदर म्हणलं चला व्हिडिओ शूट करू साडीचा. साडी आवडली असेल तर नक्की घ्या त्यांच्याकडून. कारण खूप छान साड्या असतात आणि प्राईस पण एकदम कमी असते आणि कपडा क्वालिटी खूप छान असते. त्याच्यामुळं नक्की घ्या. आणि मला पण खूप जास्त साडी आवडली. त्याच्यामुळं म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू व्हिडिओ. तर हा ग्रीन कलरचा ब्लाऊज मागितलेला आहे मी. तर छान असं भरलेला ब्लाऊज आहे. असं जर वर्क करायचं म्हणलं की आपल्याला 1-1.5 हजार रुपये लागतात ब्लाऊज वर्क करण्यासाठी. तर वर्क करून आणि शिवलेला रेडीमेड ब्लाऊज मी त्यांच्याकडून ऑर्डर केला होता. तर ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. खूप आवडला मला ब्लाऊज पण. बघू शकता तुम्ही. ब्लाऊज पण खूप कमी प्राईजमध्ये मला भेटला. त्यांच्याकडे ऑफर होती त्यावेळेस मी घेतला होता. तर 550मध्ये ब्लाऊज घेतलेला आहे मी. आणि मुनिया पैठणीची प्राईज आहे 1050. ऑफर चालू होती त्या दिवशी ऑर्डर केली होती. तरी ते साडीचं पार्सल आलं होतं त्यामुळे साडीचा व्हिडिओ अगोदर शूट केला. चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू. त्याच्यानंतर माझा अर्धा स्वयंपाक राहिलेला होता. कारण आज शनिवार असल्यामुळे सगळे लवकरच गेले होते. नाश्ता झाला होता एकदा आणि चपात्या पण करून घेतल्या होत्या मी सकाळी. तर आता बनवायची होती खीर आणि कोबीची भाजी. तर पलीकडच्या गॅसवरती मी कोबीची भाजी बनवलेली आहे. तर इकडं बनवायची तांदळाची खीर. तर तांदळाचं पीठ अगोदरच बारीक करून ठेवलेलं होतं कारण तांदळाची खीर पण खूप छान होते. तर ते पीठ मी 2 चमचे तूप टाकून भाजून घेतलेलं आहे इथं. तर काढून घेतलं तांदळाचं पीठ भाजून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून खोबरं भाजून घेतलं. तर खोबरं भाजायचं आणि ते पण काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये. त्याच्यानंतर मी साखर टाकलेली आहे. तर साखर टाकताना ना आता अशी पांगून टाकायची. आपल्याला ज्या प्रमाणात खीर बनवायची त्याप्रमाणे साखर टाकायची. तर त्याच भांड्यामध्ये इथं मी पांगून साखर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने टाकली ना तर लवकर पाक तयार होतो. आणि पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकता साखर टाकायची आणि व्यवस्थित पाक बनल्यानंतर त्याच्यामध्ये ना दूध ॲड करायचं. आणि दूध टाकताना थोडं थोडं दूध ॲड करायचं. एकदम दूध टाकायचं नाही. त्यामुळे जो पाक झालेला आहे त्याचा गोळा तयार होतो एकदा दूध टाकल्यानंतर. तर थोडं थोडं मी इथं दूध ॲड केलेलं आहे.
तर अशा पद्धतीने खीर ना खूप छान होते। तर ही साखर दिसते ना, तर ती साखर हळूहळू विरघळून जाते आणि याच्यामुळे ना कलर खूप छान येतो अशा पद्धतीने खीर बनवल्यानंतर। तर मी इथं विलायची सोलून ठेवली होती, तर विलायची टाकलेली आहे थोडीशी आणि त्याच्यानंतर अजून थोडं दूध ॲड केलेलं आहे, कारण पाणी टाकलं नाही त्याच्यामध्ये, जेवढी खीर बनवायची तेवढं दूध टाकलेलं आहे इथे। तर अशा पद्धतीने खीर नक्की बनवून बघा, खूप छान होते अशी खीर। तर त्याच्यामध्ये ना जे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते पण ॲड करायचे आणि त्याच्यानंतर जे भाजलेलं खोबरं आहे ते मी इथं टाकलेलं आहे। तर याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ भाजून घेतलं होतं तुपामध्ये ते टाकायचं, त्याच्यामुळे घट्टसरपणा येतो खिरीला। तर इथं छान अशी खीर उकळली होती, तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी। तर बघू शकता किती छान अशी खीर झालेली आहे तयार इथे। तर 5 मिनटं अजून शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा। खूप छान खीर तयार होते अशा पद्धतीने। तर इथे खीर छान शिजलेली आहे। तर गॅस बंद करायच्या अगोदर मी खिरीमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्याच्यामुळे एकदम टेस्टी लागते खायला खीर आणि गरमागरम खीर खूप छान लागते। तर याच्यानंतर मी गॅस बंद केला आणि आम्हाला जेवण करायचं होतं। तर इकडं खीर आणि कोबीची भाजी तयार झालेली आहे। तर कोबीची भाजीचा ना शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे, कारण लॉंग व्हिडिओ शूट नाही केला। तर सगळे आले होते शाळेतून, ऐश्वर्या पण आली होती आणि तिचे पप्पा पण आले होते। तर ऐश्वर्याचा बघा इकडं कसा लाड चाललेला आहे शाळेतून आल्या। तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या